नमस्कार मंडळी. तर हो का मैत्रिणीनं आपला आता ना मी स्वयंपाक करून राहिले. त्यासाठी हो का बघा, आज मी कशाची भाजी करणार आहे. तर हो का इथं आहे ना मस्तपैकी हो का हे लसूण ठेसून घेतलंय. असा हे लसूण ठेसून घेतलाय बरं का. आणि त्याच्यानंतर इथं हे कांदा चिरून घेतलेला आहे. आणि हो का ही मस्तपैकी अशी ही कोथिंबीर घेतलेली आहे. आणि है ना आज मी करणार आहे टमाटरचा रस्सा. तर मग चला तुम्ही बघत राहा मी कसा करते टमाटरचा रस्सा करायची आज. चला मग बघा तुम्ही रेसिपी. त्याच्यामध्ये राई आणि जिरी टाकलेली आहे. आता हे ठेचलेलं हे लसूण टाकून घेते. आता हे लसूण टाकलं. आता कांदा टाकते. हे आहे ना हे असं करून घेतलंय. त्याच्यामध्ये लसूण कांदा हे समजा टाकलेले. आणि हो काही आता आहे ना ही अशी मसाल्याची पुडिया टाकणार आहे. हे असं आहे ना हे करून घेतलंय. आणि ह्याच्यामध्ये आहे ना पाणी वतायचं. पाणी वतलं की हो काही की आपण ही अशी कोथिंबीर धुवून घेतलेली तर ही कोथिंबीर टाकायची. आणि हो काही असं मस्तपैकी तुम्ही भातासंग ज्वारीच्या भाकरी संग हे टमाटरचा रस्सा खाऊ शकतात. मस्त लागतो. ही रस्सा भाजी झाली. हो का ही टमाटरची रस्सा भाजी मस्तपैकी ही आहे ना भातासंग लई छान लागते खायला. आणि पण काय आहे आज मी भात नाही केला बरं का की उद्या एकादश आहे. त्याच्यामुळं फक्त चपात्या केल्या तर हो काही आपल्या चपात्या पण झाल्या आता. आणि ही अशी टमाटरची रस्सा भाजी या तुम्ही समजजण खायला. बाय.